नमस्कार मित्रांनो, आपण पाहतात आपले चॅनल श्री शिवा आपली माणसे. तर आम्ही करत आहोत बिग बॉस मराठी सीझन 5 वरील रियालिटी शोचा रिअल चेक. पहिला मुद्दा आज आहे. नेमकी आज सर्वात मोठा मुद्दा होता फक्त आर्याचाच आहे आणि बाकी 2-4 मुद्दे. तर सुरुवात पहिले आर्यापासूनच करूया. आर्याचं आजचं कसं वाटलं मी नेमकी आज आर्याने बसल्या बसल्या चालू होतं तिचं काहीतरी गेम. नेमकी ती गेम खेळतीये का खरंच तिला आवडायला लागलेलं आहे? मला नाही वाटत तिला आवडायला लागलेलं आहे, पण ती बोलली की मला ॲक्च्युली क्रश आहे म्हणे वैभव. ते असं चालू होतं. म्हणजे ते नाही होत आणि मेन म्हणजे तसं तर नाही तिच्या मनात, पण याच्या मनात तसं भरती. अंकिताने बोलवायला पाहिलं होतं का नव्हतं पाहिजे ते नाही माहिती मला, पण अंकिताने लगेच आवाज दिला आणि मग त्याच्यावरनं चालू झालं त्यांचं. तर अंकिता पण सुरू होती वाटतं की यांचं चालू हवं असं अंकिताला वाटतंय. का अंकिता न्यूट्रल आहे का या गोष्टीमध्ये? नाही बा, यांचं काहीच नाही. नेमकी तुला कसं वाटतं बाबा? हे न्यूट्रलच असावी? मला असं वाटतं न्यूट्रल आहे. ॲक्च्युली अंकिता आल्याची छबी बाहेर निगेटिव्ह करण्यासाठी करत असं काही सांगता येत नाही. तर त्यांचा प्रश्न आहे, ते गेम कशी खेळतात तो त्यांचा प्रश्न आहे. ते पण मुद्दा असू शकतो. तू बरोबर बोलतोय की आर्याची छबी खराब करण्यासाठी बाहेर, त्यामुळे अंकिताने तो मुद्दा उचलला असेल. पण हे जरा असं चालू आहे की वैभवला इरिना आवडती का नाही आवडती ते नाही माहिती, पण इरिनाच्या जवळ जातोय तो जास्त करून. इरिनासाठी गप्पा मारतोय आणि अफजलने पण मुद्दा घेतला होता बसल्या बसल्या तो. नाही पण मी सांग तर वैभवचं आणि इरिनाचं चालू आहे असं मला वाटतंय. पण नेमकी म्हणजे वैभवला इरिना आवडती आहे. हा, इरिनाला वैभव नाही आवडत. ते अजून ते समजलं नाही. फ्रेंडशिप मध्ये चालू आहे आणि वैभवला इरिना आवडायला लागलेली आहे आणि त्यानंतर आर्याला वैभव आवडायला लागलेला आहे असं दिसतंय. कारण की ती बोल मला क्रश आहे म्हण तुझ्यावरती. त्याच्यानंतरून इकडं जलन कोणाची होती? जान्हवीची होती. जान्हवी फुल तडपती. अरे ते दोघं मध्ये का बसले? किती वेळचे बसले? काय बसले? अरे ती मूर्ख आहे. तिला अक्कल आहे का? पुऱ्या घराला माहिती आहे का तिला अक्कल नाही? जान्हवीला जास्त अक्कल आहे. तिला जास्त अक्कल. पण ऍक्च्युली अक्कलचा विषय असा निघतोय की ते जो दोघं जण तिला हाय बाय करताय, हात लावताय, ती हसती. अरे तुझी एवढी जलन का होतीये? ती भडकली, तिला तवावर बसली. मी एक सांगू का तुला, जान्हवीला जर एवढी मोठी अक्कल होती, कालचा किराणाचा तास होता त्याच्यात तिने तिची अक्कल दाखवायची ना. तिला का नाही जमतलं? मग तुला जास्त मी फ्रेंडशिपसाठी काही पण करायला तयार होते. आणि ती करत होतीये. तिला असं वाटायला लागलेलं आहे बिग बॉस शो मध्ये की इथं आपण एक मंडळ बनवतोय आणि त्या मंडळाची मी कॅप्टन होईल आणि लीडर होईल आणि लीडर झाल्यानंतर जो मंडळाचा लीडर असेल त्याला एक ट्रॉफी मिळेल. पण तिला हे माहित नाही की बिग बॉस शो हा एक सिंगल व्यक्तीला ट्रॉफी. आणि अजून एक ऍक्च्युली असं मी सांगतो की तिला असं पण वाटतंय की बिग बॉस फक्त माझ्यासाठीच आहे आणि तिला बिग बॉस जास्त समजलाय. हा, बिग बॉस म्हणून तिला कालचा टास्क नाही समजला. जाऊ दे. असं बी होऊन राहिलं. मला असं वाटतंय टाक शक्यता आहे की जान्हवीच्या मनामध्ये वैभवविषयी काहीतरी आहे म्हणून तिची जलन होती. हा जल असू शकतं. हे जलण्याचं जळाचा वास येतोय कोणतरी. तुम्ही घरात बघा तुमची भाजी बिजी का जळायचा वास झालं. वैभव लागला इरिनाच्या मागं, आर्या लागली वैभवच्या मागे, जान्हवी लागली वैभवच्या मागे. तर हे 3 तिरकूट चालू आहे. तर आपल्याला आणि वैभव लागला अल्बाजच्या मागे. अल्बाज नाही रे, अरबाजच्या मागे. दोघं जण बाथरूम एक मस्तपैकी गोधडीमध्ये चालू त्यांचं चुचू चाचू चुचू आणि या 3 जणी त्याच्या मागे. म्हणजे नेमकी बिग बॉस काय चालू? बिग बॉस तुम्ही काय करता या सीझन मध्ये? काय दाखवायचं तुम्हाला? सगळं निगेटिव्ह महाराष्ट्राची छबी तुम्ही निगेटिव्ह करून राहिले. तुम्ही काहीच व्यवस्थित दाखवत नाही, चांगले बुद्धी दाखवत नाही. आता सध्याच्या चाललेल्या पोझिशन वरती बिग बॉस चालू आहे. सध्या चाललेल्या त्रिकोणी लवशिप वरनं चालू आहे आणि त्रिकोणीत येऊन जाऊन ते निकीच्या पोस्ट दाखवत राहतात. निकीचा आवाज दाखवूच नका. ती निकी आम्हाला माहिती किती भांगार आहे. असं नाही ना. बिग बॉस सिरियलचा सूत्रधार झालेला आहे. सिरियलच्या स्टोरी चोरतोय. कारण सिरियल मध्ये अशी तरी कोणी स्टोरी काही तास द्या त्यांना, काही खेळवा त्यांना. आम्ही त्याच्यासाठी बघायला बसतो तर आम्हाला भलतंच काही दिसत राहतं. याचं लावून त्याचं लावून. आणि लव्ह स्टोरी नाही बघितल्या बघा आम्ही. नाही, बिग बॉस मध्ये लव्ह स्टोऱ्या पण होता बाहेर गेल्यानंतर त्या वेगळ्याच पद्धतीने. फक्त हिंदी बिग बॉस मध्ये अशा लव्ह स्टोऱ्या होत्या का ज्या बाहेर गेल्यानंतरून आहे ना काही लग्न बी करतात, काही गायब पण नाही. पण यालाच वेगळ्या पद्धतीचे अरे हे बिग बॉस आहे ना सध्या सिरियलचा जास्त वेळ लागलेला आहे. तर माझ्या मताने जो पण तो डायरेक्टर दिसतो बिग बॉसचा. आणि आजची मेन गोष्ट आज हे कोण होतं काय संचालक? त्यांचा तो कल्ला टीव्हीचा संचालक. तो टास्क चालू होता कल्ला टीव्हीचा टास्क. त्या टास्कमध्ये तर खूपच सगळ्यांनी डान्स केला, सगळ्यांनी मजा केली. त्याच्यामध्ये ज्यावेळेस निकीचा आणि अरबाजचा डान्स चालू झाला त्यावेळेस आपल्या छोटा पुढारीचे तोंड असं उतरलेलं होतं. असं बघत होता तो. काय बघत होता नेमकी? काय
नेमकी काय चालू आहे. मग त्याला तर थोडं टूप पेटली, नाही बा आपण आहे ना आता डबल ढोलकी येतं, त्याच्यामुळे त्यांनी तिथं बरोबर डबल ढोलकी वाजवली आणि निकीला विनर न बनवता त्यांनी इकडं वैभव आणि इरिनाला विनर बनवलं. बिग बॉस आधीच बोलला होता ना डबल ढोलकी. त्याच्यामुळे म्हणजे त्यांनी मग change निर्णय घेतला, झाला. नाही तर मग त्यांनी 100% निखिला त्याला विनर केला असतं. हा तो बोलला काल, निकी ताई तू जो निर्णय घेशील ताई ताई तो मला मान्य असेल ताई. आणि अभिजित दादानी पण गाणं मस्त म्हटलं होतं, तो निर्णय भारी घेतला त्यांनी पुढारी. ते होणारच होतं, तो निर्णय घेणारच होता, कारण की त्याला आर्यावरती जरा आणि खुलून तुला असतं. एक सांगू का, आपला पुढारी तिथं लव सेटिंग करायला जायले. हा तो तिथं माय मते मॅरेज ब्युरो टाकणार आहे. अरे तू सगळ्यांना वहिनी वहिनी बोलत चालला, वहिनी वहिनी वहिनी. पहिले तिकडे वहिनी होता, इकडे वहिनी. ते इरिनाला वहिनी बोलला, त्या निकीला वहिनी बोलला, परत त्या जान्हवीला वहिनी बोलला. जान्हवीला पण अरे पण नाव घेऊन सांग ना कोणाची वहिनी तू, आम्हाला तरी कळेल. जान्हवीला कुठं वहिनी घेऊन बोलला तो वहिनी, जान्हवीला पण बोलला. कोणाचं ती सेटिंग लावतोय तो? ते त्याला विचारतोय, तू नाव घेऊन बोलणार. हा तो कोणाचं तो जर वहिनी. समजा आलबाची वहिनी तर आलबाचं नाव घे. तो पण मधीच येतो तो ना, म्हणजे कॅरेक्टर असा आणलेला बिग बॉसनी, मधीच वहिनी मधीच ताई. बरं आता काकू आणि मावशी आणि दिदी हे म्हणायचं बाकी फक्त. असं तो काही दिवसानंतर म्हणाल ओ काकू. खोटा चिक्का आहे तो, खोटा चिक्का. तो छोटा सिक्का आहे. खोटा नाही छोटा नाही, खोटा चिक्का आहे. तर छोटा असू या खोटा असू, पण तुम्हाला आमचे कमेंट्स आणि आमचं चॅनल कसं वाटतं ते आम्हाला नक्की सांगा. आमचं चॅनल लाईक करा, शेअर करा आणि उद्या तुम्हाला नवीन मुद्दे पण बघायला भेटतील. आणि की आज नेमकी मुद्देच नव्हते, आज त्यांचा डान्स होता, त्यात काय मुद्दे नव्हते आणि नेमकी कोणी कोणाला वरचढ नव्हतं, काही भांडण नव्हतं. यावेळेचा बिग बॉस खरंच खूप बोरिंग वाटते. त्याच्यामुळे लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि बघत राहा बोरिंग झालेला आजचा एपिसोडचा बिग बॉस. नमस्कार.